मंडळी, आज आहे कामदा एकादशी। आज संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळा आणि हा छोटासा उपाय तुमच्या घरातील अनेक अडचणी हळूहळू दूर करू शकतो। हा उपाय विशेषतः त्या लोकांसाठी आहे ज्यांच्या घरात सतत वाद होतात, पैसा टिकत नाही, मुलं ऐकत नाहीत किंवा घरात नकारात्मक वातावरण जाणवतं। कामदा एकादशी ही इच्छा पूर्ण करणारी तिथी मानली जाते, त्यामुळे या दिवशी श्रद्धेने केलेला छोटासा उपाय सुद्धा मोठं फळ देतो। आता हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 6 ते 9:30 या वेळेत करायचा आहे। ही वेळ दिवे लागण्याची असते आणि या वेळेत घरात सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात सक्रिय होते। सर्वप्रथम आपल्या देवघरात दिवा लावा, धूप अगरबत्ती लावून वातावरण शांत आणि प्रसन्न करून घ्या आणि घराचा मुख्य दरवाजा तसेच खिडक्या थोड्या वेळासाठी उघड्या ठेवा। यामुळे घरात हवा खेळती राहते आणि नकारात्मकता बाहेर जाण्यास मदत होते। आता उपायासाठी तुम्हाला एक मातीची पणती किंवा कापूर जाळायचं भांड घ्यायचं आहे। त्या भांड्यामध्ये थोडे तांदूळ टाका आणि त्यावर 4 ते 5 कापूर वड्या ठेवा। भीमसेनी कापूर असेल तर उत्तम, नसेल तर साधा कापूर सुद्धा चालेल। यानंतर या कापुरावर तुम्हाला एक दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे। दालचिनी ही फक्त मसाल्यासाठी नसते, तर तिचा सुगंध घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो। विशेषतः लक्ष्मी प्राप्तीसाठी हा एक छोटासा पण परिणामकारक उपाय आहे। यानंतर तुम्हाला 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत। लक्षात ठेवा, तुटलेल्या किंवा खराब लवंगा वापरू नका। या 2 लवंगा कापुरावर ठेवायच्या आहेत। आता शेवटची एक महत्त्वाची वस्तू म्हणजे मोहरी। तुम्ही पिवळी मोहरी घेतली तरी चालेल, नाहीतर काळी मोहरी सुद्धा चालते। ही मोहरी आपल्या हातात घेऊन घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवायची आहे। उतरवताना मनात किंवा हळू आवाजात जय राम श्रीराम जय जय राम हा मंत्र जपायचा आहे। सर्वप्रथम लहान मुलांवरून उतरवा, नंतर घरातील कर्त्या व्यक्तीवरून आणि घरात कोण आजारी असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवा। यानंतर हीच मोहरी तुम्हाला घराच्या प्रत्येक कोपऱ्याला हलक्या स्पर्शाने लावायची आहे आणि शेवटी मुख्य दरवाजावरून सुद्धा 7 वेळा उतरवायची आहे। यामुळे घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यास मदत होते। आता ही मोहरी तुम्ही त्या कापूर ठेवलेल्या भांड्यात टाकायची आहे। यानंतर ते भांड देवघरासमोर ठेवा आणि कापूर प्रज्वलित करा। कापूर पेटल्यानंतर त्यावर 2-3 थेंब शुद्ध तूप टाकलं तर अजून चांगला परिणाम मिळतो, नसेल तरी हरकत नाही। आता कापूर जळत असताना तुम्हाला शांतपणे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। हा मंत्र वातावरण अधिक शुद्ध करतो आणि मन स्थिर ठेवतो। काही वेळाने हे भांड हळूच उचलून त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवा। प्रत्येक खोलीत, प्रत्येक कोपऱ्यात तो धूर जाऊ द्या। शेवटी हे भांड मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवायचं आहे। जोपर्यंत कापूर पूर्णपणे जळत नाही तोपर्यंत त्याच मंत्राचा जप करत राहा। हा उपाय इतका प्रभावी मानला जातो की घरातील वाद, तणाव, नजरदोष आणि नकारात्मकता कमी होऊन हळूहळू घरात शांतता आणि समाधान निर्माण होऊ लागतं। कामदा एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्याने त्याचं फळ अधिक वेगाने मिळतं असं मानलं जातं। आता कापूर पूर्णपणे जळून झाल्यानंतर त्या भांड्यामध्ये जी राख तयार होते, दालचिनी, लवंग आणि कापुराची, ती राख खूप महत्त्वाची मानली जाते। ही राख थंड झाल्यावर घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावर थोडीशी लावायची आहे। यामुळे वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते। लहान मुलांना वारंवार नजर लागते, चिडचिड होते, ऐकत नाहीत, अशा वेळी ही राख कपाळावर लावल्याने त्यांना शांतता मिळते असं मानलं जातं। यानंतर उरलेली आग तुम्ही घरात ठेवू नका, ती एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्या किंवा निर्माल्यामध्ये टाकली तरी चालेल। यामुळे नकारात्मकता पूर्णपणे घराबाहेर जाते आणि घरात नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। हा उपाय जरी साधा वाटत असला तरी कामदा एकादशीच्या दिवशी केल्यामुळे त्याचा परिणाम अधिक खोलवर होतो। ज्या घरात सतत अडचणी येतात, कष्ट करूनही पैसा टिकत नाही, कामं अडकतात, नात्यांमध्ये तणाव असतो, अशा ठिकाणी हा उपाय हळूहळू बदल घडवायला सुरुवात करतो। आता यासोबतच एक छोटी पण खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा। जर तुमच्या घरात आर्थिक अडचणी जास्त असतील, कर्ज वाढलेलं असेल किंवा उत्पन्नाचे मार्ग बंद झाले असतील तर तुम्ही आजपासून एक छोटा नियम सुरू करू शकता। दररोज संध्याकाळी आपल्या स्वयंपाकघरामध्ये 2 कापूर वड्या आणि 2 लवंगा जाळायला सुरुवात करा। हा उपाय नियमित केल्याने घरातील आर्थिक अडथळे कमी होतात आणि पैसे येण्याचे मार्ग हळूहळू मोकळे होऊ लागतात। आता कामदा एकादशीच्या दिवशी आणखी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, तुळशीची पूजा। एकादशीचं व्रत तुळशीच्या पूजेशिवाय अपूर्ण मानलं जातं।
म्हणून या दिवशी संध्याकाळी तुळशीपाशी एक दिवा नक्की लावा. त्या दिव्यामध्ये तुम्ही थोडेसे पांढरे तीळ टाकू शकता. यामुळे पूजेला अधिक पवित्रता मिळते. पण एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तांदूळ वर्ज्य मानले जातात. म्हणून तुळशीपाशी दिवा लावताना तांदळाचं आसन देऊ नका. त्याऐवजी फुलांच्या पाकळ्यांचं आसन द्या किंवा एखाद्या छोट्या प्लेटमध्ये दिवा ठेवून तुळशीपाशी लावा. हा छोटासा नियम पाळल्याने पूजा अधिक शुद्ध आणि योग्य पद्धतीने पूर्ण होते. कामदा एकादशी ही केवळ व्रताची तिथी नाही, तर मन शुद्ध करण्याची, घरातील वातावरण बदलण्याची आणि देवाच्या कृपेने नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. या दिवशी केलेली प्रत्येक सेवा, लहान असो किंवा मोठी, मनापासून केली तर तिचं फळ नक्की मिळतं. म्हणून श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि मन शांत ठेवून हा उपाय करा. हळूहळू तुम्हाला स्वतःच बदल जाणवायला लागेल, घरात, नात्यांमध्ये आणि आपल्या मनामध्ये सुद्धा. श्री स्वामी समर्थ.